हाय हॅलो गाईस, स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज व्हिडिओ वेगळा टाकलाय आणि काल परवा म्हणजे 2 दिवस झाले व्हिडिओ वेगळे येतात आपले, कारण माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून मी काय ते व्हिडिओ शूट केले नाही. 2 दिवस झाले मला बरंच वाटत नव्हतं, त्याच्यामुळं व्हिडिओ जे आपले जुने व्हिडिओ होते तेच टाकलेत मी. म्हणजे आधी शूट केलेले होते थोडेसे, ते दुसरे ते व्हिडिओ टाकले. तर मनापासून खूप खूप आभार. आपलं चॅनल पण मॉनिटाईज झालेलं आहे, त्याच्याबद्दल पण खूप धन्यवाद तुमचं. खूप मी आभारी आहे. असंच मला सपोर्ट करत राहा आपली लाडकी रेश्मा या चॅनलला. नवीन कुणी असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. खूप सारं प्रेम द्या तुमचं. आणि आपले आता हे 2 व्हिडिओ मध्ये वेगळे झाले, तर ते जे काही 2 व्हिडिओ त्याच्या आधीचे जे काही आपला संघर्षाचा पाठ चालू आहे, तर त्यातला हा 15वा पाठ आहे. तर आपण चला त्या पाठला सुरुवात करूया. तर आता वडील एक्सपायर झाले, तिथून पुढे मग बऱ्याचशा प्रॉब्लेमला मला सामोरं जावं लागलं, आईला, मला, भावाला. कारण आई वडिलांपाशीच राहत होते किती दिवस. त्याच्यानंतर मग आई माझी ह्याला गेली, गावाला राहायला गेली. गावाला राहायला गेल्यानंतर मग म्हणजे त्यावेळेस तिथं परिस्थिती अशी होती की बाबा सिटीमध्ये राहणं खूप अवघड होतं त्यावेळेस. त्याच्यामुळे मग आईने निर्णय घेतला की नाही बाबा, मी इथं नाही राहू शकत. इथं माझं आता जेव्हा वडील होते तेव्हा गोष्ट वेगळी होती, पण इथं सगळ्या गोष्टींनी मला काय हँडल होणार नाहीत, काहीच नाही. म्हणून मग तिने तो निर्णय घेतला. मला पण ती म्हणत होती की बाबा तू चल तिकडं म्हणून राहण्यासाठी. तर मी म्हटलं नको, माझ्या आता पोरी पण नाही का शाळेत वगैरे जायला लागल्या, जातील. मग इथून पुढे मग शहरात वेगळी गोष्ट आहे आणि गावाकडच्या ठिकाणी ही गोष्ट वेगळी. त्याच्यामुळे मग मी तिकडे जाण्याचा निर्णय कॅन्सल केला. तिला म्हटलं तू जा, बघ तुला पण जमत असेल व्यवस्थित, तिकडे जमलं राहायला तर राहणार, तर ती परत पण इकडे येऊ शकतेस. पण तिने तो निर्णय घेतला, नाही म्हटली मी जाणार आहे. तर म्हटलं ठीक आहे तू जा. मग मी इकडेच राहिले. भाऊ थोड्या दिवस तिकडे राहिला. भाऊ नंतर मग इकडेच आला परत पुण्यामध्येच. त्याला पण तिकडे करमत नव्हतं, काहीच नाही. मग भाऊ मी आम्ही 2 जण राहायला लागलो. नंतर तिथून मी खेडमधून मी इकडं वाघोलीमध्ये राहायला आले. वाघोलीमध्ये राहायला आल्यानंतर इकडं म्हणजे ओळखीचं म्हणजे कोण नव्हतं दुसरं, फक्त मामा होता ओळखीचा. मामा राहत होता, त्याच्याच ह्याच्यानुसार आम्ही इकडे राहायला आलो. मग इकडे राहायला आल्यानंतर आता इथं तर राहायला आलो. इथं तर पूर्ण सिटीमध्ये म्हटले आता बाबा पुढं काय काम करायचं, काय करायचं नाही. मशीनचं काम करायचं म्हटलं तर इथं आता नवीन ओळख होण्यापासून बऱ्याचशा गोष्टी होणार. तिथून पुढे मग ब्लाऊज शिवायला भेटणार वगैरे असं. ह्या आता नवीन ठिकाणी आल्यावर आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी आपलं काय म्हणतात, आपला एखाद्या गोष्टीवर हे भेटण्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टींचा स्ट्रगल करावा लागतो, बऱ्याच गोष्टींचं हे करावं लागतं. त्यासाठी म्हटलं वेळ खूप वाया जाईल. तोपर्यंत तर नवीन ठिकाणी आल्यावर आपल्या नवीन गोष्टी, रूम भाडं किंवा जे काही रूम मध्ये आपण राहणार, ज्यांच्या रूम मध्ये, ते काय आपल्या ओळखीचे नसणार आहेत. कारण खेडमध्ये जेव्हा राहिलं होतं तेव्हा गोष्ट वेगळी होती. तिथं राहायला आम्ही बरेच 25 वर्ष तिथं राहिलो, 20 वर्ष तिथं राहिलो होतो खेडमध्ये. त्याच्यामुळे ओळखीचं काय एवढं टेन्शन होतं, किंवा जरी ओळख नसली तरी बाबा चला थोडीफार इकडची तिकडची ओळख सांगून थोडे दिवस भाड्याला म्हणा, भाडं म्हणा किंवा कोणत्याही गोष्टीसाठी सगळ्या गोष्टी मॅनेज होत होत्या, की बाबा तिथं जास्त टेन्शन नव्हतं. पण आता वाघुलीत राहायला आल्यानंतर आपल्या ओळखीचं कोण नाही, काहीच नाही. मामा आहे ओळखीचा, पण तो तरी आपल्याला किती दिवस सपोर्ट करणार. तर 1 महिना, महिनाभर, 2 महिने, 2-3 महिने तो सपोर्ट करेल, पण तिथून पुढे काय, तिथून पुढे तर आपल्यालाच हे करावं लागत. त्यासाठी मग मी 1-2 महिने तरी समजा मामाचा सपोर्ट घेतला नाही असं नाही, पण तिथून पुढे माझं मला सगळं करणं गरजेचं होतं. भाऊ आणि मी आम्ही दोघंच राहत होतो. आणि मग मी तिथून पुढं 1 महिना 15 दिवस राहिले घरी. बाबा चला इथलं वातावरण कसं आहे, काय आहे, इथं बाबा ब्लाऊज शिवायला येतील का नाही येतील. एखाद्या 2 यायचे किंवा ते पण नसे येत. ओळख नसल्यामुळे जास्त कोणाला आपण स्वतःहून जाऊन कोणाला म्हणू शकत नाही की माझ्याकडे ब्लाऊज शिवायला टाका किंवा काय, असं काहीच नाही. तर ह्या गोष्टी थोड्याशा जरा जड जायला लागल्या, की सगळ्या गोष्टी आता कसं हँडल करायच्या बाबा, काय करायचं. मग मी एक निर्णय घेतला की बाबा इथं ह्या वाघोली एरियामध्ये कंपनीचा वगैरे पण नाही का सोर्स होता, इन्कम सोर्स म्हणजे कंपनी म्हणा किंवा मॉल म्हणा किंवा अजून बऱ्याचशा गोष्टी. आता शहरी ठिकाणी आल्यानंतर आपण म्हणतो ना, कामाचा सोर्स भरपूर असतो, फक्त काम करणाऱ्या माणूस पाहिजे त्याला.
व काम करणाऱ्याची जिद्द पाहिजे, की त्याला कष्ट करण्याची हिंमत पाहिजे, की बाबा त्यांनी कष्ट केले पाहिजे. काम भरपूर असतं, फक्त मनामध्ये आपल्या एक हे पाहिजे, की बाबा जे भेटेल ते काम केलं पाहिजे माणसाने. असं एक लाज नसली पाहिजे कोणत्या गोष्टीची. अशा बऱ्याचशा गोष्टी. तर मग मी निर्णय घेतला, चल ठीक आहे म्हटलं. जवळच, घराच्या जवळच, म्हणजे जास्त लांब पण नाही. एक 2-3 किलोमीटर अंतरावरच ह्याची कंपनी होती. तर वायरची कंपनी होती. तर मग त्या कंपनीत मी इंटरव्ह्यू देण्यासाठी गेले. तर मग तिथं विचारलं, की बाबा शिक्षण किती, काय आहे, कसं? त्यांना सांगितलं माझी 10वी झालेली होती. मग मी त्यांना तेच सांगितलं, की माझी 10वी झालेली आहे. तर म्हटले अनुभव वगैरे. तर म्हटलं अनुभव वगैरे तर नाहीये. आता बऱ्याच ठिकाणी पहिलं विचारतात अनुभव काय आहे, काय आहे? आता माझं म्हणणे असं असतं, म्हणजे मी स्पष्ट एका ठिकाणी डेव्हलपर्स ऑफिसमध्ये मी गेले होते. म्हणजे कामाच्या चौकशीसाठीच गेलो होतो. मी आणि माझी एक मैत्रीण होती, जवळच झालती मैत्रीण. तर दोघी जणी गेल्यानंतर आम्ही तिथं विचारलं आम्हाला. आता तिला होता एक्सपिरियन्स, पण मला तर त्या गोष्टीचा काही एक्सपिरियन्स नव्हता, काहीच नाही. त्यांनी आम्हाला विचारलं, की बाबा तुम्हाला अनुभव काय आहे म्हणून. तर त्या मैत्रिणीने सांगितलं, की मला 1-2 वर्षाचा अनुभव आहे. मी या ठिकाणी काम केले. असं त्यांनी 2-3 डेव्हलपर्सची नावं सांगितली. तिचं शिक्षण पण चांगलं झालेलं होतं. एम-ए का बी-ए असं काहीतरी होते शिक्षण तिचं. तिने ते पण सांगितलं. आणि मग त्यांनी मला विचारलं, की बाबा तुम्हाला अनुभव आहे की नाहीये? पण मी त्यांना असा प्रश्न विचारला, की बाबा अनुभव आता ज्या ठिकाणी आम्ही जातो विचारायला कामासाठी, किंवा कामासाठी आपण विचारायला जातो. सगळे लोक आम्हाला विचारतात तुम्हाला अनुभव आहे का नाही? जर सगळ्यांनी अनुभवच विचारत राहिले, जर तुम्ही आम्हाला संधीच कोणत्या गोष्टीची दिली नाही, तर आम्हाला त्या गोष्टीचा अनुभव कसा येणार आहे? किंवा तुम्ही आम्हाला त्या कामावर ठेवून बघा, की आम्ही कसं काम करतोय, काय काम करतोय, काय नाही. त्याच्यानुसारच आम्हाला अनुभव येणार आहे. लगेच तर काय अनुभव येणार नाहीये, की एका दिवसात तुम्ही आम्हाला कामाला ठेवले लगेच अनुभव येणार असं नाही. कोणत्याही गोष्टीचं काम केल्याशिवाय अनुभव असा काही येत नाही. मग आम्ही ते डेव्हलपर्सचं तर नाही जमलं, कारण ते खूप लांब होतं म्हणून ते काही कॅन्सल केलं. पण जे इथं जवळ होतं 2-3 किलोमीटर अंतर, की जेणेकरून मुलींवर पण लक्ष राहील, मुलींकडे पण लक्ष देता येईल, शाळा त्यांची सोडवायला, न्यायला, आणायला पण व्यवस्थित राहील. टायमिंग पण जेमतेमच असेल, की बाबा दिवसभर 10 ते 5 किंवा 9 ते 5 असा जर टायमिंग असेल, तशी मुलींची शाळा पण होईल आणि माझं काम पण होईल. अशा ह्याच्यानुसार मग मी ते काम बघितलं. मग काम केलं. मी तिथं कमीत कमी 1.5-2 वर्ष त्या कंपनीमध्ये काम केलं. त्या कंपनीत पण 9 ते 5 5:30 पर्यंत काम असायचं, ड्युटी असायची त्यांची. मग तिथून पुढे त्यांचं जे काही समजा 1 तास थांबलं, 2 तास थांबलं, ओटी वगैरे त्यांचा ओव्हर टाईम असायचा, की 1 तास थांबलं तर ₹40, ₹30 असा ओव्हर टाईम भेटायचा आम्हाला. तर म्हटलं चला आता थोड्या दिवस तर काम करणं गरजेचं आहे आपल्याला, कारण आपली परिस्थिती सुधरोस्तोपर्यंत किंवा आपल्याला काहीतरी चांगला पगार वगैरे चांगल्याचा थोड्या दिवस म्हणजे जास्त दिवस काम केलं तर पगार पण आपल्याला वाढू शकतो बाबा, की जेणेकरून आपण आपल्या सगळ्या गोष्टी, पोरींच्या खाणं-पिणं, शाळा, शिक्षण हे सगळं त्यांचं हँडल होईल. यानुसार तरी काम निदान जेमतेम 10,000-1,000 रुपये तरी पगार आपल्याला पडला पाहिजे. त्या कंपनीत मला 10 तर नाही, पण जेवढा मला म्हणजे नव्हता गरजेपेक्षा कमीच होता. पण जेमतेम पडत होता. जेवढा पाहिजे तेवढा 7-8 हजारापर्यंत मला पेमेंट पडायचं. ओटी वगैरे करून 8-9 हजार रुपये पेमेंट मला पडत होता. तर मग असं बरेच दिवस खूप छान व्यवस्थित बऱ्याच गोष्टींचा संघर्ष करून, बऱ्याच गोष्टींना तोंड देऊन, सामोरे जाऊन त्या गोष्टी खूप साऱ्या मस्त व्यवस्थित चालल्या होत्या. पण काय म्हणतात ना, की दुःख काही कुठं पिच्छा सोडत नाही. आमच्या मागं तर काय आयुष्याला जसं माझं लग्न झालं तसं दुःखाचं काय म्हणतात ते दुःख असं वाट्याला पाचीला पुजल्यासारखं झालं होतं माझ्या. ते शेवटी काय 4 दिवस चांगले, 4 दिवस असे. आता हे 2-3 वर्ष तर माझे खूप छान चालले होते. मस्त होते व्यवस्थित. काही टेन्शन नव्हतं, काही नव्हतं. वडील वारले बाबा झालं इथून थोडंफार ते टेन्शन. त्या दुःखातून कुठं सावरत नाही तर अ, थोडं चांगलं चाललेलं किंवा काय म्हणतात ना, दुःखाला काहीतरी कुठेतरी का नजर लागती वगैरे, ही अशा गोष्टी येतातच आपल्या समोर. तर मग थोडंफार व्यवस्थित चालल्यानंतर परत काहीतरी होणारच, किंवा झालंच पाहिजे काहीतरी. सुखाचे दिवस कसे यांना चांगले, असे नकोच. देव पण कधी कधी काय विचार करतात, की लय सुख पण चांगलं नसतं. सुख झालं म्हणजे दुःख तरी थोडंफार दिलंच पाहिजे त्यांना. तर अशा गोष्टी परत माझ्या आयुष्यामध्ये परत
त्या गोष्टी घडायला लागल्या, की बाबा काय घडायला लागलं, की तर मी पोरींना तर काय मराठी शाळेतच टाकलं होतं, कारण माझी काही एवढी परिस्थिती नव्हती. मला भाऊ म्हणायचा, मामा म्हणायचा, की "तू इंग्लिश मीडियमला टाक मुलींना, त्यांचं शिक्षणाचं तरी कशाला तू हे करते." पण मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं, की बाबा माझी काही परिस्थिती एवढी नाहीये, की मी त्यांना इंग्लिश मीडियममध्ये टाकू शकेल. कारण इंग्लिश मीडियमची आजकालची फी किती आहे? 10,000, 20,000, 25,000, ₹25,000, ₹50,000 वर्षाला भरायचे आणि त्यात 2 मुली म्हटल्यावर त्यांच्या 2 मुलींचा खर्च, परत त्यांच्या गाडीचा खर्च, वह्या, पुस्तकं, दप्तर, बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी किरकोळ जरी असल्या तरी बऱ्याचशा गोष्टींना बरेचसे पैसे लागतात. माझी काही एवढी परिस्थिती नव्हती, त्याच्यामुळे मी स्पष्ट त्यांना सांगितलं होतं. मराठी शाळेतच टाकणार त्यांना आणि मुली हुशार होत्या, त्याच्यामुळे मला जास्त त्यांना काय इंग्लिश मीडियमला किंवा त्यांनी पण काय कोणत्या गोष्टीचा हट्ट धरला नाही, की मम्मी आम्हाला इंग्लिश मीडियमला जायचंय किंवा काय. मी त्यांची ज्युनियर, सिनियर इंग्लिश मीडियम मध्ये केली होती आणि नंतर पहिली, दुसरी जी काय होती पहिलीपासून त्यांना मी मराठी मीडियमलाच टाकलं होतं. मग दोघींना पण मराठी मीडियममध्येच टाकलं आणि तिथून पुढे परत 2-3 वर्ष म्हणजे 2 वर्ष तरी माझं सगळं व्यवस्थित चाललं होतं. पोरी दोघी, एक पहिलीला होती, एक तिसरीला होती. दोघींमध्ये 2 वर्षाचा गॅप. ती दोघी जणी चांगल्या व्यवस्थित शाळेत जायच्या. रिक्षा होती त्यांना जाण्या-येण्याला. कारण माझ्या कामाच्या ह्याच्यानुसार मला कधी-कधी सकाळी लवकर 8लाच घरातून निघावं लागायचं. मग त्यांना 10 वाजता शाळा, मग त्यांना नेऊन कोण सोडणार, काय सोडणार? भावाचं पण काम असायचं. मग त्याच्यामुळं त्यांना रिक्षा लावली होती मी, की रिक्षावाला 9:30-10 वाजता यायचं 9:30ला. मग तिथून पुढे ते घेऊन जायचे बरोबर 5:30ला आणून सोडायचे. व्यवस्थित म्हणजे ते पण त्यांच्या बी कॉन्टॅक्टमध्ये असायचे मी, की बाबा शाळेत सोडलं का नाही, आणलं का नाही त्यांना वगैरे असं बऱ्याचशा गोष्टी. ते झालं. पण तिथून पुढे जे परत स्ट्रगल काय म्हणतात ना, की काहीतरी चांगलं चाललंय म्हणून परत काहीतरी दुःखाचे डोंगर पाहिजेत आपल्या आयुष्यामध्ये. त्याच्याशिवाय तर आपल्या कोणत्या गोष्टीचं महत्व कळणार नाही किंवा काहीच नाही. तर इथून पुढं काय झालं परत मोठं कांड झालं माझ्या आयुष्यामध्ये. काय झालं, काय नाही ते जर बघायचं असेल तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ हा बघावा लागेल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचंय. आणि आपल्या चॅनेलला नवीन कुणी असेल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. खूप सारं प्रेम द्या तुमचं. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.